नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा रेवाला गिल्टी देऊन म्हणजे तिला चांगली उठणं सुद्धा लावून देत नाही आणि लगेच तो मस्त प्लॅन करून तिला धुडकारतो आणि आतमध्ये निघून येतो आणि चल हट कुठे त्या रेवाला उठणं लावून देतो. मी फक्त माझ्या रमाच्याच हाताने उठणं लावून घेणार म्हणून अक्षय खूपच खुश असतो. अक्षय आतमध्ये गेलेला असतो. रमा ही बाहेर उभी असते आणि सर्वांकडे ती एका नजरेने पाहते की कुणाचे लक्ष आहे की नाही आणि त्या संधीचा फायदा घेऊन तिला आत यायचे असते. तेव्हा मात्र जान्हवी ही सर्वांना उठणं लावून सर्वांचं सेल्फी काढण्याचा ती मस्त एन्जॉय करत असते आणि सर्वांना विचारते की रेडी. तेव्हा सर्वांचा एक मस्त सेल्फी ती असा आपल्या मोबाईलमध्ये काढून घेते. तेवढ्यात रमा त्या संधीचा फायदा घेऊन आतमध्ये निघून जाते. तेव्हा सर्वजण ही सेल्फी काढण्यामध्ये एन्जॉय करत असतात. सीमा मात्र हे सर्व बघून खूप खुश असते. त्यानंतर अक्षय तर आत असतो. रमा घाईने उठण्याची वाटी घेते आणि आत येते. अक्षय खूप खुश होऊन रोमांटिक होत तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा रमा म्हणते की खरं तर उठणं नाही लाटणंच घेऊन यायला हवं होतं. अक्षय प्रेमाने विचारतो की का बरं. तर रमा म्हणते की का बरं म्हणजे असं स्वतःच्याच नवऱ्याला लपून छपून उठणं कोण लावतं, काय अर्थ आहे याला. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं असं लपून छपून करण्यात सुद्धा खूप मोठी एक गंमत आहे. म्हणजे जेव्हा आपण उद्या साठीचे हो आणि हातात काठी आले असेल तेव्हा हे असे अनुभव ऐकूनच आपल्याला हसायला येईल. तेव्हा तो रमाला अगदी जवळ घेतो, अगदी मिठीत. रमा आणि अक्षय एकमेकांच्या मिठीमध्ये अगदी मग्न होऊन गेलेले असतात. कारण खूप दिवसांचा त्यांचा तो विरह असतो आणि एकमेकांमध्ये खूप त्यांना आनंद वाटत असतो. तेव्हा रमा आपल्या अक्षयच्या मिठीतून त्याला प्रेमाने उठणं लावत असते. तेव्हा अक्षय प्रेमाने अगदी तिला म्हणत असतो की अगं असे वाटते की तू उठणं नाही तर माझ्या अंगाला हळद लावते. रमा तसतशी आणखीन खुश होते आणि प्रेमाने ती उठणं लावते. तेव्हा अक्षय अगदी प्रेमाने पुन्हा तिला अगदी अलगद जवळ घेतो आणि तिच्यामध्ये अगदी असा मग्न होऊन गेलेला असतो. एकटक तिच्याकडेच पाहत असतो. रमा विचारते की काय हो असे काय करतात, कोणी येईन ना आपल्याला बघीन ना. अक्षय म्हणतो येऊन दे, मला काही फरक पडणार नाही. तेव्हा रमा मुद्दा म्हणते की अहो रेवा जर आली तर. तेव्हा अक्षय म्हणतो की येऊन दे. तेव्हा अक्षय त्या वाटेतील उठणं घेतो आणि रमाच्या गालाला अगदी स्पर्श करत तो थोडंसं उठणं लावतो आणि त्याचा मस्त असा तो वास घेतो. तेव्हा रमा खूपच लाजते आणि ती खूप खुश होऊन अक्षयला म्हणते की अगोदर तुम्ही उठणं लावून घ्या, नाहीतर कुणी जर आपल्याला आवाज दिला तर मग उठणं सुद्धा लावायचं राहील आणि नंतर तुम्ही उठणं लावल्यानंतर शहाण्या बाळासारखं मस्त आवरून बाहेर जाऊन बसा, म्हणजे त्या रेवाला उठणं नाही लावता येणार. आणि रमा अक्षयच्या सर्व अंगाला उठणं लावते आणि दोघे एकमेकांकडे अगदी रोमांटिक होऊन बघत असतात. तेव्हा रमा खुश होऊन अक्षयला म्हणते की मी तुम्हाला म्हटले होते की उठणं मी तुमच्या अंगाला मीच लावील आणि बघा शेवटी उठणं मीच तुमच्या अंगाला लावले. अक्षय फक्त इतका खुश असतो आणि स्माइल करत असतो, अगदी गोड स्माइल करतो. तेव्हा रमा सर्व उठणं लावून झाल्यानंतर अक्षयला म्हणते की जा आता, अगदी प्रेमाने. तेव्हा अक्षय हसतो आणि रमाचा केस घेऊन तो अगदी खुश होत तिच्याकडे बघतच बाहेर म्हणजे बाथरूम मध्ये जातो. त्यानंतर रमा ही बाहेर येते आणि तुळशी वृंदानाजवळ ती मस्त रांगोळी वगैरे काढून तेथील आवरत असते आणि तेवढ्यात एक पंत्यावाल्या मावशी येतात. तेव्हा रमा त्यांना बघून खुश होते. तर त्या मावशी विचारतात की काय हो ताई, पंत्या घेणार का, 50 रुपयाला 10 पंत्या. रमा तर खुश होऊन म्हणते की हो आणि त्यांना ते त्यांच्या डोक्यावरील जी पाटी असते ती खाली उतरण्यासाठी मदत करते. रमा तर ती खुश होऊन त्या पंत्या घेणार असते. तेवढ्यात रेवा तर ही तोऱ्यात बाहेर येते आणि त्या मावशीनं म्हणते की एक मिनिट तुम्हाला आतमध्ये येण्याची परवानगीच कोणी दिली असे विचारते. तेव्हा त्या मावशी म्हणतात की अगं बाई दिवाळी आहे आणि आमच्या पंत्या तुमच्या घरात लागून दे की, मग घे ना पंत्या, कशाला वाद घालतेस. तेव्हा रेवा म्हणते की हो का, ऑलरेडी आम्ही मॉलमधून शॉपिंग केलेली आहे आणि काही पंत्या तुम्हाला इथे लावलेल्या सुद्धा दिसतात, त्यामुळे ह्या पंत्या आम्हाला नको, या पंत्यांची गरज नाही. तर मावशी म्हणतात की अगं बाई तू असे करू नको, खूप कष्टाने मी ते पंत्या बनवल्यात, अगं पाहिजे तर तुला 4 पैसे कमी दे, परंतु काही ना काही तू नक्की विकत ह्या पंत्या घे. अगं स्वतःच्या हाताने त्या पंत्या मी बनवल्यात आणि सगळेजण त्या मशीनवर बनवलेल्या पंत्या जर घ्यायला लागले, आम्ही गरिबांनी कसे जगायचे, कसे आमचे पोट भरायचे. तेव्हा रेवा म्हणते की मग आम्ही काय करणार आहोत, आम्ही तुमच्या पंत्या नाही घेऊ शकत. तेव्हा रमा म्हणते की ताई तुम्ही नका काळजी करू, मी तुमच्या काही पंत्या विकत घेते. तेव्हा रमा त्या पाटीतून काही पंत्या घ्यायला सुरुवात करते. तर लगेच रेवा म्हणते की काय ग, तू का पंत्या घेतेस,
आणि तुला काय गरज आहे या घरात तुला दिवे लावायचे का? अगं तिकडे स्वतःच्या घरी जाऊन लावायचे, येथे नाही. रमा फक्त स्माइल करते आणि रेवाला खूप छान उत्तर देते की अगं माझ्याच घरी हे दिवे लावण्यासाठी मी पंत्या घेते. आणि त्यांनाही तर लगेच रेवा काही रमाला बोलून देत नाही आणि रमाला म्हणते की रमा आपल्याला पंत्या घेण्याची काही गरज नाही, ऑलरेडी आपल्याकडे पंत्या आहेत, त्यामुळे ह्या पंत्या तू घेऊ नकोस. आणि त्या मावशींना म्हणते की ताई तुम्ही प्लीज निघा, आम्हाला तुमच्या ह्या पंत्या नकोय, तुम्ही इथून निघून जा. रेवा प्लीज प्लीज करत असते, परंतु ताई मला मात्र खूप वाईट वाटतं. तेवढ्यात अक्षय धावत येतो. अक्षय ते सर्व बघून विचारतो की काय चाललं. तेव्हा रेवा म्हणते की अक्षय बघ ना. तेव्हा अक्षय विचारतो की कोण आहेत त्या. तेव्हा रमा लगेच म्हणते की अक्षय सर. अरे त्या ताई पंत्या विकण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्या विनंती करतात, सांगतात की पंत्या घ्या म्हणून मी पंत्या घेत होते, परंतु रेवा मॅडम तर घेऊन देत नाही, त्या नाही म्हणतात. तेव्हा त्या पंत्यावाल्या ताई सुद्धा ह्या अक्षयला विनवणी करतात की अहो साहेब खरंच माझ्या काही पंत्या तुम्ही विकत घ्या. तर रेवाचा मात्र जळफाट होत असतो, ती काही तयार नसते. ती अक्षयला म्हणते की अरे अक्षय आपल्याकडे ऑलरेडी काही पंत्या आहेत, ह्या पंत्या आपल्याला नकोय, कशाला आणखीन काही एक्स्ट्रा पंत्या आपल्याला हव्या आहेत. तेव्हा अक्षय म्हणतो की ओके ठीक आहेत, आम्हाला आमच्याकडे पंत्या आहेत, तो आम्हाला तुमच्याकडच्या पंत्या नकोय. तेव्हा रमाला तर वाईट वाटतं. रमा अक्षयकडे बघत असते. तेव्हा अक्षय त्यांना म्हणतो की ताई तुम्ही निघा आता, आणि रमा तर बघतच असते. अक्षय म्हणतो की काय ग माझ्याकडे का बघते, आणि त्यांना मदत कर उचलण्यासाठी ती पाटी. तेव्हा रमा खाली वागते आणि त्या ताईंना ती पाटी उचलण्यासाठी मदत करते. तेव्हा त्या ताई नाराज होऊन निघून जातात, परंतु रमाला खूप वाईट वाटतं. रमा म्हणते की माझं फक्त इतकंच म्हणणं होतं की दारात जर कोणी असा गरीब आला तर मोकळ्या हाताने त्याला कधीही जाऊन द्यायचं नाही. शेवटी त्याची दिवाळी असते आणि त्यांच्या घरी सुद्धा आनंदाचे दिवे लागावे, त्यांनी सुद्धा आनंदाने ही फराळ खावं. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तुला त्यांच्याबद्दल इतकं काही वाटत असेल तर मग तू घे ना पंत्या, त्या तुझी इच्छा आहे मग त्या पंत्या तू घे, अगं आम्हाला नकोय. तेव्हा रेवाला तर लगेच खुश होते, कारण अक्षय जेव्हा रमाला असे म्हणतो तर तिला आनंदच वाटत असतो. आणि तेवढ्यात सीमा आणि शशिकांत दरवाजात येतात आणि ते सर्व बघून अक्षयला सीमा विचारते की काय रे अक्षय काय झाले. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं कोणीतरी पंत्या घेऊन त्या मावशी आल्या होत्या आणि रमाकडे बोट दाखवून म्हणतो की इला त्यांच्याकडून पंत्या घ्यायच्या, आणि ही बिचारी रेवा म्हणते ना आपल्याकडे पंत्या आहेत, पंत्या घ्यायच्या नाही म्हणून. गरज नाही, परंतु ही रमा मला अक्कल शिकवते की तुम्ही त्यांच्याकडून पंत्या घ्या म्हणून खूप आग्रह करते. काहीतरी त्यांचा पुळका येतो आणि काही तर अक्षयचे हे रूप बघून आणि त्याचं ते वागणं बघून शशिकांत मात्र खूप खुश होतो आणि तो लगेच मनात म्हणतो की वा खरंच बछड्या, खरंच माझा मुलगा तू म्हणून तू शोभतोस. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं ते जाऊन द्या, आता सर्व ठीक आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो, बाहेर मी लाइटिंग करण्यासाठी सांगितली होती, झाली की नाही व्यवस्थित बघून येतो. अक्षय रेवाच्या मनासारखं वागतो म्हणून रेवाला तर खूपच आनंद होतो. रेवा म्हणते की ओके अक्षय अरे जा. तर अक्षय लगेच बाहेर निघून जातो. रमाला मात्र वाईट वाटतं, कारण त्या मावशी तसंच म्हणजे गेलेले असतात दारातून. तेव्हा अक्षय धावतच त्या ताईंमागे येतो आणि त्या ताईंना म्हणतो की अहो ताई ताई, तर ताई ह्या पंत्या घ्या असं गिरायकांना आग्रह करत असते. परंतु त्या ताईच्या पंत्या मात्र कोणी घेत नसतं, तर अक्षय तिच्या मागून येतो, तिला थांबवतो. तेव्हा त्या ताई अगदी नाराज होऊन अक्षयकडे बघत असतात. त्यावर इकडे रमा ही रेवा शशिकांत आणि सीमाला सांगत असते की त्या ताई इतक्या मेहनतीने कष्ट करून त्या पंत्या स्वतःच्या हाताने तयार करतात आणि आपण मात्र त्यांचे ते इतके दिवे स्वस्तातील न घेता जे मॉलमधील महागडे दिवे आहेत ना ते घेऊन येतो आणि त्यांची शॉपिंग करतो. रेवा मात्र लगेच रमाचा आपण करायला तयारच असते आणि तिला म्हणते की प्रत्येक वेळी स्वतःचं ज्ञान हे पाजाळायचंच असतं. माझं तर असं म्हणणं आहे, तुला दिवे जर लावायचे असेल तर हे दिवे तू तुझ्या घरी घेऊन जा, हे मुकादमांचं घर आहे. तेव्हा रमा म्हणते की रेवा तू इथे या घरात भेदभाव करू नको, अगं गरीब माणसे आहेत ती, आणि हे यंत्रातून काढलेले दिवे ना यंत्रासारखेच असतात, परंतु जेव्हा ही माणसं आपल्या हाताने हे दिवे तयार करत असतात तर त्यांच्यातील तो जीव, त्यांच्यातील ते प्रेम, त्यांच्यातील ते दिव्याविषयी आपुलकी, होणारा आनंद, सर्व विचार त्या पंक्तीमध्ये उतारलेले असतात. प्रत्येक पंक्तीमध्ये वेगळे विचारांची असते, सुंदर असते. अगं तुला पंत्या घ्यायच्या नव्हत्या, ठीक आहे तू पंत्या घेऊ नकोस ना, पण तू त्यांचा अपमान का केलास. तेव्हा रेवा म्हणते की मी कोणाचा अपमान नाही केलेला, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की दारावर आलेल्या प्रत्येक माणसाकडून काही ना काही घ्यायचे असतेस का, बघतेस ना आपल्याकडे ऑलरेडी पंत्या आहेत, मग कशाला घ्यायच्या होत्या. रमाच्या जीवाची फक्त तनतन सुरू असते, तिला खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा मात्र सीमा म्हणते की
अगं रमे, तू कशाला काळजी करतेस? अगं देव तर आहे ना, देव प्रत्येकाची काळजी करत असतो. आणि बघ त्या मावशींच्या पंत्या सुद्धा सर्व काही विकून जातीलच, सर्व काही अगदी व्यवस्थित होईल. तेव्हा रमा म्हणते की आई, अहो माणुसकी नावाची काही गोष्ट असते की नाही, तो विचार आपण करायला नको का? तेव्हा रेवा म्हणते की हो का, मग ते विचार आहे ना तूच कर, आम्हाला आमची दिवाळी सेलिब्रेट करून दे, म्हणजे मला माझी दिवाळी. तुला त्या बाईचं इतकं पोळकं आहे तर ह्या पंत्या घे आणि तू तुझ्या घरी लाव. शशिकांतला मात्र रेवाचे हे बोलणं पडतं आणि लगेच तो डरकावून पुढे येतो. आणि रेवा, तू अगदी बरोबर बोलतेस. अगं वर्षभर तर या गरिबांसाठी दान आपण करतच असतो, मग आता त्या गरिबांना काही आपण घरात घेऊन यायचं का? रेवा म्हणते की हो ना बाबा. तेव्हा सीमामध्ये बोलणार तो शशिकांत म्हणतो की तुला काही कळत नाही, तू ना जरा गप्पच बस. आता यापुढे या घरात फक्त रेवा जे म्हणेन तेच होईल. अगं आता पुढच्या पिढीच्या हातामध्ये हे सूत्र द्यायला तयारच राहा आणि द्यावेच लागतील. तेव्हा रेवा तर अगदी खुश होते आणि यापुढे पुढची जबाबदारी या घराची रेवा म्हणजे माझी लाडकी सून रेवा सांभाळणार. हो का नाही रेवा? रेवा तर खुश म्हणते की ऑफकोर्स फादर इन लॉ. आणि बाबा मी तुम्हाला काय म्हणते म्हणून लगेच शशिकांतला बोलण्यासाठी बाजूला घेऊन जाते. त्यानंतर इकडे अक्षय त्या पंत्यावाल्या मावशींजवळ येतो आणि विचारतो की ताई, अहो तुमच्याकडे किती पंत्या आहेत? तेव्हा ताईंना वाईट वाटलेलं असतं, त्या रागवलेल्या असतात. म्हणतात की आता कशाला, मगाशी तर तुमच्या घरी आले होते पंत्या घ्या म्हणून आग्रह केला तर त्या पोरीनं मला हुसकावून लावलं. तेव्हा अक्षय म्हणतो की प्लीज माझं थोडंसं ऐकून घ्या, मी तिच्या वतीने तुम्हाला सॉरी म्हणतो आणि हे बघा तुमच्याकडे जेवढ्या पंत्या असतील त्या सर्व पंत्या मी विकत घेतो. तेव्हा त्या ताई म्हणतात की राहून द्या साहेब, हो तुम्ही तर पंत्या घेतान आणि फक्त त्या घरात नेऊन ठेवतान, त्यापेक्षा हे पंत्या मी तुम्हाला नाही देत. तेव्हा अक्षय म्हणतो की अहो असे काय करतात, मी घेतो ना पंत्या. तेव्हा त्या ताई म्हणतात की अहो साहेब, आम्ही सुद्धा कष्ट करतो, मग आम्हाला असे नाही वाटत, आणि जे लोक मनापासून ह्या पंत्या घेतील त्यांनाच ह्या पंत्या मी विकणार. इतक्या कष्टाने बनवलेल्या आम्ही ह्या पंत्या त्यांची दिवाळी साजरी व्हावी इतकंच आम्हाला वाटतं, म्हणून ह्या पंत्या आम्ही अगदी प्रेमाने विकतो आणि प्रेमानेच तयार करतो. आणि राहून द्या साहेब, फक्त उपकार करण्यापुरतं तुम्ही बोलू नका. त्यापेक्षा मी अजून 10-15 घरं फिरेल, परंतु ह्या पंत्या मात्र मी तुम्हाला नाही देणार. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं ऐकून घ्या, मग माझ्याकडे तुमच्याकडे एक आयडिया आहे. म्हणून तो लगेच एका दादांना फोन करतो आणि त्या पंत्यावाल्या ताईंच्या डोक्यावरील ती पाटी असते तर त्यांना खाली उतरण्यासाठी मदत करतो आणि येथे एका निवांत ठिकाणी बसा, मी थांबा तुमच्या सर्व पंत्या विकून देतो. कारण अक्षयने आनंदला फोन करून बोलवलेले असते. तेवढ्यात आनंद येतो आणि सर्व काही पंत्या ते एकदम मस्त खोक्यामध्ये पॅक करत असतात. तेव्हा त्या ताई विचारतात की अहो दादा, ह्या खोक्यातील पंत्या कसे विकणार? तेव्हा आनंद म्हणतो की अहो ताई तुम्ही काळजी करू नका, कोणत्या काळात राहतात हो ताई तुम्ही? अहो हे प्रेझेंटेशनचं जग आहे, तुम्हाला कळतं का? ताई विचारतात की काय हो, नक्की काय बोलतात? तेव्हा आनंद म्हणतो की थांबा ताई, मी तुम्हाला तुमच्याच भाषेत म्हणजे सांगतो की अहो ताई, हे जग आहे ना ते जाहिरातींचं जग आहे. म्हणजे हेच बघा की तुम्ही दिवसभर उन्हातान्हात बसतात आणि जर एखादं गिराईक आलं तर तुमच्याकडे पंत्या त्यांनी मागितल्या तर तुम्ही असे कागदामध्ये गुंडाळता आणि तसेच पंत्या त्यांना देता आणि मग त्यातून तुम्हाला काय नफा मिळतो? 5-10 रुपये फक्त. पण शहरातील लोक ही शहाणी असतात तर ती कमी भावात तुमच्याकडून ती पंत्या विकत घेतात आणि तुमच्याकडून त्या ज्या काही पंत्या त्यांनी कमी भावात विकत घेतलेल्या असतात तर ते पण शहरातील लोक चाप्टर असतात आणि ते मस्त असे स्टॉल टाकतात आणि ह्या पंत्या अगदी शोभेच्या कागदामध्ये असते, मस्त बॉक्समध्ये ठेवतात आणि मस्त बॉक्स तयार करून ते विकतात. असे फॅन्सी बॉक्स ते पिशव्यामध्ये घालून ते बॉक्स 250-300 रुपयाला विकतो. हे तुम्हाला कळते का? आणि केवढा नफा मिळवतात हे तुम्हाला कळते का? आणि तसं पाहिलं गेलं तर हे बॉक्स काही ह्या पिशव्या फॅन्सी वगैरे याची काही किंमत नसते. अहो ताई, तुम्ही सुद्धा हे सर्व काही विकत घेऊन करू शकतात. म्हणजे हेच बघा, मी तुम्हाला समजावून सांग, ही गोष्ट तुमची आहे, ह्या पंत्या तुमच्या, हे सर्व काही तुमचे आहे, परंतु नफा मात्र कोण मिळवणार? ती लोक. म्हणून तुम्हाला समजावून सांगतो की अहो डोकं जरा जास्त व्यवस्थित लावून सर्व काही केलं तर जास्त विकलं जातं आणि नफा सुद्धा चांगला येतो. ताईंना तर खरंही पटतं. ताई म्हणतात की अरे देवा, असे आहे तर. तेव्हा अक्षय म्हणतो की हो तर, आणि तुम्ही आता बघतच राहा की तुमच्या पंत्या आम्ही कशा विकून देतात. तर ताई खुश होतात आणि म्हणतात की खरंच तुम्ही खूप चांगली माणसं आहात हो, आणि ती खुश होते. तेव्हा अक्षय आणि आनंदला सुद्धा गोड हसू येते. त्यावर आनंद म्हणतो की चला ताई, मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. तेव्हा अक्षय आणि आनंदने ज्या पंत्या बोलता बोलता मस्त असे फॅन्सी बॉक्समध्ये भरलेले असतात ते एका ठिकाणी घेऊन येतात आणि तेवढ्यात एक फॅन्सी म्हणजे असं पंत्या त्यांनी तयार केलेले असतात आणि जेव्हा समोरून एक असं सुशिक्षित जोडपं चाललेलं असतं, अक्षय धावतच त्यांच्याजवळ जातो आणि त्यांना हॅपी दिवाळी बोलतो आणि मी अक्षय मुकादम आणि हे आनंद मुकादम अशी ओळख करून देतो. तेव्हा अक्षय त्यांना विचारतो की फक्त तुमच्याकडे 2 मिनिट आहे
आहे. तर ते सर म्हणतात की हो बोला ना. तेव्हा त्या ताई सुद्धा त्या पंत्या घेऊन त्या काकांजवळ येतात. तेव्हा आनंद म्हणतो की अहो ऍक्च्युली आम्ही या ताईंना थोडीशी मदत त्यांच्या पंत्या विकून देण्यासाठी करतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हो तुम्ही त्यांच्याकडून पंत्या घे ना. तेव्हा त्या मॅडम म्हणतात आम्ही आताच पंत्या काही खरेदी केलेले आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की हो अहो तुम्ही घेतलेले तर छान असेलच, पण मला काय वाटतं की तुम्ही ज्या पंत्या घेतलेल्या आहे ते एका वेगळ्या रूम मध्ये राहावा आणि ह्या ताईंकडून ज्या पंत्या घेतलेल्या आहेत त्या तुमच्या अंगणात लावा. त्यांच्याकडे सुद्धा पंत्यांचे खूप छान डिझाईन्स, वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा आहेत. त्या पंत्या तुम्ही वेगळीकडे लावा. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की तुम्ही काय यांच्या पंत्या म्हणजे यांचं मार्केटिंग करतात की काय. अक्षयला हसू येतं. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही हो थोडीशी मदत आम्ही फक्त त्यांना करतो कारण त्या बाई माणूस आहेत आणि आपला आनंद दिवाळी साजरी करण्याचा हक्क त्यांना सुद्धा आहे, फक्त थोडीशी मदत करतो. तेव्हा आनंद म्हणतो की हो आणि कसे आहे ह्या पंत्या पूर्णपणे मातीच्या बनलेल्या आहे. नॉर्मली ह्या पंत्या सिरॅमिक किंवा पीओपीच्या बनलेल्या असतात, परंतु ह्या पंत्या मात्र इको फ्रेंडली. त्यामुळे तुम्ही असं काहीतरी समजा की ह्या ताईंच्या पंत्या विकत घेऊन तुम्ही त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी हातभार लावतात. तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणजे असं बेसिकली अशा गरजू लोकांना आम्ही मदत करून असे सोशल पॉझिटिव्ह इम्पॅक्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ते सर आणि मॅडम तर अक्षयचे ते बोलणे ऐकून खुश होतात आणि खरंच तुम्ही खूप इम्प्रेस असे बोलतात आणि त्या ताईंना विचारतात की ह्या पंत्यांची काय प्राइस आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की अगदी असेच म्हणायचे. खरं सांगायचं तर किंमत त्यांच्यासाठी खूप मोठी किंमत आहे, परंतु आपल्यासाठी मात्र ती आपल्याला काहीच वाटत नाही. आणि 250 रुपये जोडी त्या पंत्याची किंमत तो सांगतो. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की वाव फक्त 250 आणि लगेच त्या 4 पॅकेज घेण्यासाठी आपल्या पतीकडे म्हणजे नवऱ्याकडे आग्रह करतात आणि लगेच त्या मॅडम 4 पॅकेट विकत घेतात. तर आपल्या पंत्यावाल्या मावशी तर खूपच खुश होते. तेव्हा अक्षय त्यांना थँक्यू बोलतो पैसे घेतल्यानंतर आणि हॅपी दिवाळी सुद्धा बोलतो आणि त्या ताईंना म्हणतो की ताई हॅपी दिवाळी आणि ते पंत्या विकलेले जे पैसे आहे ताईंच्या हातात देतो. ताई तर खूपच खुश होतात. तेव्हा ताई खुश म्हणतात की अरे देवा, अरे बाई मी तर 50ला म्हणजे एकच विकलं असतं, परंतु तुम्ही मात्र 1000 रुपयाला 4 विकलं. आनंद आणि अक्षय जोरात गोड हसतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हीच तुमच्या पंत्यांची खरी किंमत आहे आणि परत पुढे त्या ताईंना घेऊन पंत्या विकायला आनंद आणि तो घेऊन जात. त्यानंतर इकडे घरी जान्हवी, रमा, सीमा आणि आद्या वगैरे सर्वजणी गप्पा करत असतात. रेवा सुद्धा तेथे असते. तेव्हा मात्र अक्षय आणि आनंद काही शॉपिंग करून घरी घेऊन येतात. तेव्हा अक्षय त्यांना म्हणतो की अरे हे बघा आम्ही शॉपिंग करून घेऊन आलोत. रेवा म्हणते की काय रे कुठून शॉपिंग करून आणलीस. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मी रेवासाठी शॉपिंग करून घेऊन आलो आणि दादानी वहिनीसाठी म्हणजे जान्हवी वहिनीसाठी. रेवा तर खूपच खुश होते, परंतु रमाला मात्र खूप असं नाराज झाल्यासारखं वाटतं. जान्हवी तर इतकी खुश होते आणि सिरियसली अरे बेबी बघू ना काय आणले तू. तेव्हा रेवा तर खूपच खुश होते सरप्राईज बघून, परंतु जान्हवी आणि आनंद हे मात्र तिची गंमत केलेली असते आणि अक्षयनी सुद्धा, कारण त्या बॉक्समध्ये ती पंत्या त्यांच्यासाठी सरप्राईज म्हणून घेऊन येतात. आद्याला तो खुणावतो आणि सांगतो तर आद्याला सुद्धा गोड हसू येतं. जान्हवी त्यातून पंती काढते आणि आनंदला विचारते की बेबी अरे पंती. रेवा सुद्धा त्या बॉक्समधून ती पंती बाहेर काढते आणि अक्षयला म्हणते की अक्षय पंती, अरे मी तुला मागाशीच म्हटले होते मग कशासाठी तू पंती घेऊन आलास. तेव्हा अक्षय म्हणतो की ह्या कामवाल्या मावशी यांना समजायला पाहिजे, अशा असतात मॉलमधील पंत्या, ह्या अगदी मॉलमधल्या त्या महागड्या आहेत, एकच नंबर. आनंद म्हणतो की हो इको फ्रेंडली सुद्धा आहेत आणि मेन म्हणजे प्युअर मातीपासून बनलेले आहे की ज्या मातीत मिसळतात त्या. आनंद म्हणतो की कसे की तुम्ही या ज्या पंत्या आहेत ते विकून एखाद्या गरीब मुलीच्या शिक्षणाचा वाटा उचलू शकता. तेव्हा रमा त्या बॉक्स मधील पंत्याही पाहत असते आणि तिच्या लक्ष देते की त्या ताईंकडे ज्या पंत्या होत्या त्याच ह्या पंत्या आहेत आणि अक्षयने सर्वांना बाजूला काढून दिलेले असते आणि त्या ताईंच्या पंत्या त्याने विकून दिलेले असते हे रमाच्या लक्षात येते. अक्षय सांगत असतो की ती सेल्स वुमन आम्हाला असे म्हणत होती की आपण मार्जिन मधील लोकांना मदत करून पॉझिटिव्ह इम्पॅक्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करू असे त्या सांगत होत्या. तेव्हा रेवा म्हणते की अक्षय अरे खूप छान गिफ्ट आहे, मला तर खरंच खूप आवडले आणि तू आणलेस ना मग आपण दिवे नक्की लावूयात. आणि अक्षय तुला खरं सांगू का हे गिफ्ट तू मला दिले म्हणून खरंच मला खूप आवडले. रमाच्या सर्व काही लक्ष देते आणि ती सुद्धा अक्षयकडे बघून खुशून हसत असते आणि रेवा म्हणत असते की खरंच अक्षय आय एम सो प्राऊड ऑफ यू, यामुळे जरा काही लोकांना मदत सुद्धा होते. तेव्हा अक्षय म्हणतो की इम्पॅक्ट आणि कामवल्या मावशी तुम्हाला कळले का. रेवा काय म्हणते ते मॉल मधील जर जास्त काही महागड्या वस्तू विकत घेतल्या तर असं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होतं, सोशल कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं असतं. अशी शॉपिंग खरेदी मॉल मधूनच करायची असते, कळते का तुम्हाला. तेव्हा रमा फक्त हसून हो म्हणत असते. तेव्हा रमा आणि सीमा ह्या अक्षयकडे बघून खुशून हसत असतात, परंतु रेवा मात्र अक्षयने आणलेल्या त्या पंतीमध्ये खूप मग्न झालेली असते. तेव्हा रमा ही हळूच सीमाला म्हणते की आई बघितलेस का रेवा मगाशी काय बोलत होती आणि आता काय बोलते ते. सीमा म्हणते की हो ना शहाणी आहे पक्की आणि तिला काय वाटतं की जरा
इंग्रजीमधील शब्द वापरले झालं तर रमा म्हणते की अहो तुम्हाला हे कळलं का आई? त्या पंत्या आहे ना त्या ताईंच्याच पंत्या आहे, मगाशी त्या पंत्या घेऊन आल्या नव्हत्या का त्यांच्या, फक्त यांनी डोकं चालवलं. तेव्हा रमा खुश होते. सीमा म्हणते की म्हणजे अक्षयने खास हिच्यासाठी म्हणजे त्या मावशीकडची पंती घेऊन आला की काय. सीमाला सुद्धा ते ऐकून खरंच खूप आनंद वाटतो आणि अक्षयवरती खुश होऊन म्हणते की खरंच किती गोड आहे ना माझं बाळ, हो की नाही. तेव्हा रमा म्हणते की हो ना, आणि ती सुद्धा अक्षयकडे अगदी खुश होऊन बघत असते. अक्षय तर रेवाला आपल्या बोलण्यामध्ये मग्न करून टाकतो. तेव्हा रमा लगेच अक्षयकडे बघत आपला मोबाईल घेते आणि त्यावरती मेसेज टाईप करून टाकते की चांगला अभिनय तुम्हाला जमतो आणि माझी तुम्ही इच्छा पूर्ण केली तर अजून एक इच्छा पूर्ण करा. तेव्हा अक्षय लगेच आपल्या मोबाईल मधील वाचलेला तो मेसेज पाहून मोबाईल बाहेर काढतो आणि रमाचा तो मेसेज वाचतो आणि रमाकडे बघतो तर रमा त्याला खूप मस्त अशी खुणावते आणि गोड इशारा करून त्याच्याकडे बघत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय खूप छान तयार होतात आणि रमाने मस्त अशी रांगोळी काढलेली असते दारामध्ये आणि रमा त्यात दिवे लावत असते. तेव्हा अक्षय सुद्धा त्यात एक दिवा लावतो आणि थँक्यू रमा असे म्हणतो, कारण तू माझ्या आयुष्यामध्ये येऊन रंग भरलेत. त्यावर रमा म्हणते तुम्ही सुद्धा या दिव्यासारखं माझं आयुष्य उजळून टाकलं. तेव्हा अक्षय म्हणतो की आता रमा फटाके फोडण्याची वेळ तर आलीच. तेव्हा रमा सुद्धा हातामध्ये काडीपेटीची जी काडी असते ती ओढते आणि त्या काडीकडे बघत म्हणते आणि रेवाला धडा शिकवण्याची सुद्धा. तेव्हा अक्षय आणि रमा मुद्दाम रेवाला घाबरण्यासाठी खूप काही फटाके एकत्र वाजवतात. रेवा तर खूपच घाबरते आणि धावतच ती अक्षयच्या मिठीत पळत असते. तेव्हा रमा मात्र अक्षयच्या लगेच समोरून उभी राहते आणि रेवाला घट्ट अशी मिठी मारते आणि रमा ही रेवाला ओळवते आणि मिठीत घेऊन ती अक्षयकडे बघत असते आणि अक्षयच्या हातामध्ये हात देऊन खूप काही फटाके आपले एन्जॉय करत वाजवतात. दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि रेवाचा मात्र त्यांनी चांगलीच अशी जिरवलेली असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.